ही गुढीपाडवा स्पेशल, गुढीपाडवा नाही ना, अक्षय तृतीया स्पेशल. हो चुकलं, इथे चुकीचा रंग दिला मी. लाईक केलेत का? सॉरी सबस्क्राईब केलेत का? चला रांगोळी काढायला सुरुवात करूया आता. येस, सगळ्यात आधी मस्त 5 इंचाची वर लाईन काढून घेतली. त्याला थोडी जाडी देण्यासाठी पॅरलल लाईन काढली खाली. आणि आपल्याला कलशाचा आकार काढायचा आहे, उलटा सी सरळ सी काढून घेतला. आणि खाली जो गोलाकार आकार काढायचा आहे त्याच्यासाठी दोरीचा आधार घेतला. आता या दोरीला एका बाजूला मार्कर गुंडाळून मस्त असं गरगरीत गोल काढून घ्यायचा. छान दिसतो. थोडं इकडे तिकडे झालं हरकत नाही, असं छान मार्करने व्यवस्थित करून पुसून टाकायचं. आता हा नुसता कलश तर नाही ठेवू शकत, तर त्याला असे छान रंग भरायचे आहेत ना आपल्याला, पण डिझाईन काढायचं आहे. त्याआधी आपण वरच्या बाजूला हा असा नारळ काढून घेऊया. आणि मग डिझाईन काढण्यासाठी मी लाईनच वापरते. तुम्हाला पाहिजे ते डिझाईन आरामात ते करू शकता. सो असं वरच्या बाजूला 2, मग खाली 2 लाईन. आणि त्याच्या खाली ना त्याला असं छान गोलाकार तो वाटण्यासाठी आणि थोडा 3D इफेक्ट छान येण्यासाठी मी त्या लाईनचे समान भाग करून घेतले. आणि ते खालच्या बाजूला सेंटरला मी जोडणार आहे. सो हे जोडताना थोडं लक्ष द्यायचं. बरेच वेळेला हे चुकू शकतात, माझेही चुकले आता. पण म्हणून मग काय केलं, एकदा डाव्या बाजूने एकदा उजव्या बाजूने असं जेव्हा मी करून बघितलं तेव्हा बऱ्यापैकी हे नीट यायला मला मदत झाली. आणि मस्त असा गरगरीत गोल तयार झाला. वरच्या बाजूला लाईन काढून, तिरक्या लाईन काढून जोडून घेतलं. म्हणजे आपोआपच तो कलश ऑलरेडी नुसता चित्र काढल्यानेच 3D दिसायला लागला. आता त्याच्यावर डिझाईन काढण्यासाठी उलटा सी काढून त्याला असं छान खालच्या बाजूला कंगोरे काढले. सिमिलरली वरच्या बाजूला काढले, कारण इथेच आपल्याला 3D कलर भरायचे. आता तुम्ही 3D रांगोळी खूप बघितल्यात, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की कसे भरायचे असतील. नसतील बघितलं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेल्याच आहेत. लगेच जायचं, क्लिक करायचं आणि व्हिडिओ बघायचे. सो हे 3D इफेक्ट देण्यासाठी प्रत्येक पार्टला निम्म्या म्हणजे अर्ध्यामध्ये मी डिवाइड करून घेतलंय लाईन. तुम्हाला कळेल की आपण इथे कसे रंग भरणार आहोत. सगळ्यात खाली मी ते कोर वाटण्यासाठी करून घेतलं. आणि आता आंब्याची पानं, आंब्याचा टाळा आपण कलशामध्ये ठेवतो, तर ती अशी छान पानं सिमेट्रिकल डिझाईन घ्यायचं. एका साईडला तसंच दुसऱ्या साईडला. खूप सोप्या पद्धतीने आपण कर्व लाईन काढून ही पानं काढू शकतो. सो असं डिझाईन तयार. किती सोपी होती ना ही रांगोळी काढायला. आता रंगवायला सुद्धा अशीच सोपी आहे. अशाच वेगवेगळ्या कला जर तुम्हाला खूप सोप्या प्रकाराने शिकायच्या असतील आणि करून बघायच्या असतील तर लगेच मित्रकला चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब कसं करायचं, किंवा तुम्ही सबस्क्राईब केलंय की नाही केलंय असा जर प्रश्न पडला असेल तर हा व्हिडिओ बघत असताना तिथे खाली बघा. तिथे तुम्हाला असं दिसत असेल, म्हणजे सबस्क्राईब पुढे ईडी लागलेलं दिसत असेल तर तुम्ही चॅनलला ऑलरेडी सबस्क्राईब केलेलं आहे, त्यामुळे थँक्यू. जर तुम्हाला तिथे सबस्क्राईबचं बटन अशा पद्धतीने दिसत असेल तर तुम्ही व्हिडिओ बघताय पण अजून चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिलंय, हरकत नाही. लगेच तिथे क्लिक करा, सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉन असेल त्याच्यावर क्लिक करा आणि ऑलवेज नोटिफिकेशन ऑन करा. म्हणजे जेव्हा जेव्हा व्हिडिओ येईल तेव्हा तो तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल आणि लगेच तुम्ही ताजा व्हिडिओ बघू शकाल. कराल ना हे सगळं? चला आता पटकन आपण रांगोळी रंगवायला घेऊया. सगळ्यात सुरुवातीला आपण वरती आंब्याची पानं आहेत ती रंगवायला घेऊया. एका साईडला लाईट ग्रीन कलर आपल्याला देऊन घ्यायचा आहे आणि मग दुसऱ्या साईडला आपण डार्क ग्रीन कलर देणार. सो हा कलर देताना लक्षात घ्या की जी साईड आपण निवडू त्याच साईडला आपण व्यवस्थित हा कलर दिला पाहिजे. चुकून इकडे तिकडे झालं तर तो जो 3D इफेक्ट येतो रांगोळीला तो येत नाही. जो कलश काढला त्याच्या वरच्या पट्टीला मी असा हा राणी कलर किंवा पिंक कलर देऊन घेतला. छान व्हायब्रंट कलर आहे हा. कुठल्याही याच्यामध्ये खूप सुंदर दिसतो हा, त्यामुळे तो. आणि मग त्याच्या खाली पर्पल कलर. आता खाली ज्या पट्ट्या तयार झाल्यात ना तिथे आपण ऑरेंज रेड असं कॉम्बिनेशन केलं वर आणि खाली तुम्हाला दिसतंय त्या पद्धतीने. सो आपोआपच त्याला एक अशा घडी केल्यासारखा इफेक्ट येतो. जेव्हा हे पूर्ण होईल तेव्हा तुमच्या छान लक्षात येईल. आणि खाली जे आपण मगाशी कंगोरे काढले होते त्याला देखील एका साईडला आपण पिंक कलर आणि दुसऱ्या साईडला पर्पल कलर हा देणार आहोत. म्हणजे हे कॉम्बिनेशन अजून छान दिसेल. मस्त वाटतंय ना? आता वर हा मी चुकलं डार्क कलर दिला. ठीक आहे, काढून टाकली रांगोळी मी ती डार्क कलरची.
आणि आता थोडं तिथे फिनिशिंग करून घेतलं, कारण बाकीच्या रंगांमध्ये पण तो थोडा डार्क कलर गेला. होतात अशा गोष्टी, पण आपली रांगोळी झाल्यानंतर हे काही दिसणार नाही. छान आपण त्याला मर्ज करून टाकू. म्हणून आधी पहिला वरचा येलो कलर दिला, म्हणजे तो खालचा डार्क ब्ल्यू कलर जो मी चुकून दिला होता तो दिसत नाहीये. आणि आता मग एका साईडला लाईट ब्ल्यू कलर आणि एका साईडला डार्क ब्ल्यू कलर असा देऊन घ्यायचा. पार्ट आहे डेकोरेशनसाठी येलो कलर दिला, म्हणजे तो पण अजून छान दिसतोय. वरच्या बाजूला येलो पट्टी दिली, म्हणजे येलो कलर बॅलन्स होतोय. तर खालचा आकार ना मला आधीचा आवडला नाही तितकासा, म्हणून जे आपण वर फुल काढलं होतं ना तेच फुल मी खाली परत काढलं आणि त्याला सुद्धा सेम कॉम्बिनेशन मध्ये पिंक आणि पर्पल कलर देऊन घेतले. सो आपोआपच त्याला एक छान असा 3D इफेक्ट आला. आणि डेकोरेशनसाठी बाजूने डार्क ग्रीन कलर आणि लाईट ग्रीन कलर वापरून केला. आता महत्वाचा म्हणजे नारळ करायचा आहे. ह्याच्यासाठी ऑरेंज कलर, त्यामध्ये थोडासा रेड कलर आणि त्यामध्ये थोडासा काळा म्हणजे ब्लॅक कलर असं घालून मस्त मिक्स केला आणि नारळाला वर तो रंग दिला. सो याच्यामुळे बऱ्यापैकी हा नारळ रिअलिस्टिक होईल. अगदी रिअलिस्टिक आपल्याला नकोय, पण मिळता जुळता रंग त्याला छान आला. आणि त्याला थोडंसं शेडिंग करण्यासाठी तयार केलेल्या रंगामध्ये अजून थोडा काळा रंग वाढवून वरच्या शेंडीच्या भागाला तो कलर परत दिला. सो असा मस्त असा गरगरीत नारळ तयार कलशाच्या वर. कसा दिसतोय? आवडला ना तुम्हाला? आणि थोडं डेकोरेशन अजून वाढवावं असं माझ्या डोक्यात आलं, म्हणून व्हाईट कलर, येलो कलर असं थोडं कॉम्बिनेशन वापरून त्याचे डॉट्स मी खाली रांगोळीवर दिले, ज्यामुळे अजून तो छान असा डेकोरेटिव्ह कलश वाटला. कारण कलश हे शेवटी मांगल्याचं प्रतीक आहे, त्यामुळे मी ठरवलं नारळावर हळदी कुंकू घालायचं, म्हणजे रेड आणि येलो कलर याचे डॉट देऊन थोडेसे बोटाने दाबले, तसं नारळाला छान हळदी कुंकू लावल्यासारखा नारळ दिसायला लागला. आणि अशी ही मस्त अगदी सोपी अशी कलश रांगोळी खास अक्षय तृतीयेसाठी रेडी. किती पटकन आणि सोपी रांगोळी आहे की नाही. लगेच खाली लाईकचं बटन आहे ना, दाबा, नंतर विसरायला होतं ना, त्यामुळे लगेच लाईक करा आणि कमेंट मध्ये मला सांगा. कोणत्याही समारंभाला काढू शकाल अशी ही कलश रांगोळी तुम्हाला कशी वाटली? थोडी सोपीच वाटली असेल, मला माहिती आहे नक्की, हो ना? लगेच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला आवडली असेल तर लगेच लाईक करा. आणि नुसतं लाईक करून थांबू नका, तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका. सगळ्यांबरोबर व्हॉट्सअप स्टेटस टाकू शकता, इन्स्टाला टाकू शकता. लगेच याची लिंक आहे, ही शेअर करून टाका, म्हणजे याचे भरभरून व्ह्यूज होतील. येस, असंच नेहमीच तुम्ही प्रेम करता, तसंच प्रेम करत राहा. धन्यवाद.